गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सात्संगजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्यरंकारजी. संतजनांनो, सद्गुरूने दिलेल्या ब्रह्मज्ञानामुळे भक्ताच्या जीवनात कमालीचे परिवर्तन होऊन जाते. त्याच्या जीवनात अनेक दैवी गुणांचा साथ चढतो आणि जीवन असं काही शोभिवंत बनतं की तो जगाच्या दृष्टिकोनातूनही भक्त या पदवीला पात्र ठरतो. सात्संगतजी, अनेक दैवी गुणांपैकी सहनशीलता हा महत्वपूर्ण अलंकार आहे आणि तो महत्वपूर्ण अलंकार भक्ताला प्राप्त होतो. त्यामुळे तो आणखीनच शोभून दिसतो. सहनशीलता हा भक्ताच्या जीवनातला एक अलंकार असला तरी भक्तिमय जीवनाची ती एक कसोटी आहे. परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल, प्रत्येक परिस्थितीत मनाचा समतोल राखणं ही म्हणावी तितकी सहज साध्य होणारी गोष्ट नाही. परंतु मेणाहून मऊ असणारे हे ईश्वर भक्त प्रसंगी वज्राहून कठीण होऊन जगाचे आघात सहन करायला आनंदाने पुढे येतात. सात्संगतजी, जिथे जिथे म्हणून अन्यायाने अत्याचाराने परिसीमा गाठली तिथे तिथे त्यांनी सहनशीलतेसारखा प्रभावी शस्त्राचा खंबीरपणे वापर केला. असे क्षण किंवा प्रसंग त्यांच्या जीवनात त्यांना पावलोपावली अनुभवायला मिळतात, जिथे ते मोडण्यापेक्षा वाकण्यालाच प्राधान्य देतात. सात्संगतजी, भक्त हा कुठे रानावनात न भटकता सद्गुरूच्या आदेशानुसार गृहस्थ जीवन जगत असतो आणि गृहस्थ जीवन जगत असताना समाजात त्याला निरनिराळ्या स्वभावाचे व्यक्ती भेटतात, पण त्या प्रत्येक व्यक्तीशी वागण्याचा त्याचा मापदंड मात्र सारखाच असतो. जैसे वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताती. या संत वचनानुसार कोणी त्यांचा सत्कार केला तरी ते हुरळून जात नाहीत, किंवा कोणी वाईट साईट घालून पाडून बोललं किंवा शारीरिक पीडा दिली तरी सुद्धा ते त्याचा तिरस्कार करत नाहीत. येशू ख्रिस्त, मुहम्मद पैगंबर, संत तुकाराम या संतांची काया वाचा मनाने समाजाने केलेली छळवणूक आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी घालून दिलेल्या क्षमेचा आणि सहनशीलतेचा आदर्श आजही जनमनाच्या स्मृतीपटलावर स्पष्टपणे दिसतो. कारण सर्व संतांचं याबाबत एकच मत होतं की सहनशीलता हे कमजोरी किंवा कमीपणाचं लक्षण नाही, ते एक शक्तीचं प्रतीक आहे. म्हणूनच ते आजीवन सहनशीलतेचा पुरस्कार करत राहिले. सात्संगतजी, सहनशीलतेमध्ये शांततेचं आणि प्रेमाचं रहस्य दडलेलं आहे. कारण प्रत्येक मानवामध्ये जर परस्परांना सहन करण्याची वृत्ती असेल, परस्पर सामंजस्य असेल, तर राग, रोष, वाद, भांडण, तंटे या अहितकारक गोष्टी टाळल्या जाऊ शकतात आणि वैयक्तिक स्तरावरील शांततेपासून सामाजिक स्तरावरील शांतता प्रस्थापित होऊ शकते. जिथे अशा प्रकारची सामाजिक शांतता आहे तिथे दोन वेगवेगळे समुदाय शांततेने आणि निर्भयतेने राहू शकतात. सात्संगतजी, हीच सामाजिक स्तरावरील शांतता राष्ट्रीय स्तरावरील शांततेला कारण ठरते. प्रत्येक राष्ट्र जर सहनशील झालं तर मग राष्ट्रामध्ये, देशादेशांमध्ये शांततेचा आणि सामंजस्यपणाचा करार करण्यासाठी कोणत्याही कायद्याची किंवा प्रशासनाची गरज भासणार नाही. आपसुकच सर्वत्र शांतीचं साम्राज्य स्थापन होईल. कुठे प्रांतवाद, राष्ट्रवाद, जातीयवादावरून कौर्याने गाठलेली परिसीमा आपल्याला पाहायलाही मिळणार नाही. अर्थात त्यासाठी प्रत्येक मनुष्याची वैयक्तिक भूमिका तेवढीच महत्वपूर्ण आहे. प्रत्येकाने प्रेमाच्या आणि सहनशीलतेच्या या संतमतावर आणि संतपथावर आपले जीवन व्यतीत करायला पाहिजे. संतजनांनो, जगाची स्थिती लक्षात घेऊन सांप्रत सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी विश्वातील मानव मात्राला संदेश दिला आहे की अमन चैन से रहना है तो सहनशील बन जाए सारे. की विश्वातील प्रत्येक मनुष्य जर शांती सुखाची अपेक्षा करीत असेल तर प्रत्येकाला मनामध्ये सहनशीलतेचा भाव जोपासावा लागेल. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. जाणते अजाणतेपणे किंवा कळत नकळत दुसऱ्यांकडून होणाऱ्या चुका सहन करून हृदयाच्या विशालतेचं प्रमाण द्यावं लागेल. आपल्याला महान व्हावं लागेल. काट्यातून उगवलेल्या गुलाबाच्या फुलाने त्या काट्यांविषयी कोणतीही कुरबुर, कोणतीही तक्रार न करता उलट त्या काट्यांना आपला मोहक सुगंध प्रदान करावा. त्याप्रमाणे कुणी कोणत्याही देश, धर्म, समाजाचा असला तरी परस्परांविषयी प्रत्येकाच्या मनात प्रेमाचा भाव असला पाहिजे.
प्रत्येकाविषयी आदर सत्कार आणि सन्मानाची भावना असली पाहिजे. व्यवहारात आणि वाणीत गोडवा असला पाहिजे, अर्थात सर्वांविषयी आपलेपणाचा आणि आपुलकीचा भाव असला पाहिजे. हीच तर साधू संत महापुरुषांची शिकवण आहे. सत्संगतजी त्यांनी संपूर्ण विश्वातील मानव मात्राला या दृष्टिकोनातून पाहिलं आणि प्रसंगी विरोधकांच्या विरोधालाही तितक्याच आनंदाने सहन केलं. त्यांचा तो सहनशीलतेचा मार्ग आज जगामध्ये उद्भवणाऱ्या प्रत्येक समस्येचं निराकरण करून सर्वत्र शांती आणि सलोख्याचं वातावरण निर्माण करू शकतो. संतजनांनो, सहनशीलता म्हणजे सहन करणे एवढंच नाही हो. अहंकार सोडून नम्रतेने वागणे, रागावर नियंत्रण ठेवणे, आत्मिक सुख शांती मिळवणे आणि इतरांना समाधान देणे, हे खरे सहनशीलता आहे. सत्संगतजी, मीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे ही भावना सोडून विनम्रतेने आणि सहनशीलतेने वागणे खूप गरजेचं आहे. कारण बघा, क्रोधित व्यक्ती कधीच समाधानी नसतो आणि सहनशीलतेने वागणारा व्यक्ती कायम समाधानी असतो आणि तो इतरांनाही समाधान देतो. त्यामुळे परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवून राग टाळला पाहिजे. कारण राग हा सहनशीलतेमधला खूप मोठा अडथळा आहे. आणि त्याच उलट बघा, आपल्यात जर सहनशीलता असेल तर आपला रागही शांत होतो आणि मनही शांत होते. आणि ज्याच्यात सहनशीलता आहे त्यालाच समाजात आदर मानसन्मान मिळतो आणि त्याच्या मनात कधीच नकारात्मक विचारही येत नाहीत. सत्संगतजी, म्हणून आपल्यात सहनशीलता असणं खूप गरजेचं आहे. संतजनांनो, सहनशीलता ही आंतरिक शक्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत शांत राहून, अहंकार त्यागून, रागावर नियंत्रण ठेवून, ईश्वराशी एकरूप होऊन आपल्याला चांगले जीवन जगण्यास शिकवते. सत्संगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारची.